सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय झाला। धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला। भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम हे विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तर या निवडणुकीत महाविकास आघाडीने तब्बल 40हून अधिक जादाची मते घेतली आहेत। त्यामुळे महायुतीची 40हून अधिक मते फुटल्याचे हे निदान स्पष्ट झालेले आहे। या विजयानंतर अहमदपूरचे निलेश माने यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। बोले तैसा चाले त्याची 15वे पावले ही एक म्हण आपल्याला परिचित आहे। 1.5 वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी सातारा जिल्हा गेस्ट हाऊस मध्ये एका भाजपच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं, तिथं उपस्थित असणारे आम्ही सर्वजण आमदार होणार आहोत। त्यामध्ये अतुल बाबा भोसले होते, त्यामध्ये जयकुमार गोरे साहेब स्वतः होते, मनोज दादा घोरपडे होते आणि धैर्यशील दादा कदम होते। गत विधानसभेमध्ये हे तिन्ही आमदार झाले आणि उरले होते फक्त धैर्यशील दादा कदम। मग जो शब्द दिला तो पाळला। त्याप्रमाणे आमदार गोरे साहेबांनी धैर्यशील दादा कदम यांना विधान परिषदेवर संधी देऊन एक मोठा उत्साह मिळवला आणि दिलेला शब्द पाळला। मित्र असावा तर भाऊंसारखा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।